नमस्कार, मी सुजाता पेंडसे. एक वेगळ्या विषयावरची कथा तुम्हाला वाचून दाखवते. त्याचा विषय असा आहे की जेव्हा माणूस अनेक प्रॉब्लेममध्ये अडकलेला असतो, वेगवेगळ्या समस्या त्याच्यासमोर असतात, तेव्हा कुठलाही छोटासा मार्ग त्याला जर का मिळाला याच्यातून बाहेर पडण्याचा, तर तो त्यावेळेला विचार करत नाही की आपण कुठला मार्ग घेतो, काय घेतो. काही वेळेला त्याची चूक होऊन जाते किंवा काही वेळेला कसं आपण त्यातून जातो हे त्याला समजत नाही. तर असाच एक विषय आहे. फुंकर कथेचं शीर्षक आहे. घड्याळ 10:30 वाजलेले बघितल्यावर सुमेधला वाटलं आज थोडं लवकर आवरलंय. कधीकधी 12 वाजले तरी सकाळची कामं सुरू असतात. इतक्यात दारावरची बेल वाजली. आता कोणाला असेल बरं? सुमेधानं निशाला हाक दिली. निशा, दार उघड बरं. निशानं ओ दिलीच नाही आणि ती दार उघडायलाही गेली नसावी, कारण पुन्हा बेल वाजली. सुमेधाला जाणं भागच होतं. तिनं गॅस बंद केला आणि ती दार उघडायला गेली. जाता जाता तिनं निशाच्या रूममध्ये डोकावलं तर ती गुडघ्यात मान खुपसून बसली होती. निशाची मनस्थिती कधी सुधारणार? 4 महिने होऊन गेले ती सासरहून परत येऊन. तिला पुन्हा जायचंच नव्हतं तिकडे. सासू खूप डॉमिनेटिंग आहे आणि नवरा सगळं आईचं ऐकतो आणि अशा बऱ्याच काही तक्रारी होत्या तिच्या. आता मुलगी जाणारच नाही म्हणून हटून बसल्यावर आपण करणार तरी काय? सगळ्या प्रकारे समजावून झालंय तिला, पण ती डिवोर्सच घ्यायचा म्हणून बसली आहे. त्यात सुहासच्या जॉबमध्ये सुद्धा प्रॉब्लेम सुरू आहेत. कोविडनं सगळ्या अर्थकारणाची वाट लावली आहे. एकाच माणसाच्या निम्म्या पगारात घर चालणार तरी कसं? या सगळ्या कटकटीनं सुमेधाच्या अर्धशिशीनं उचल खाल्ली आहे. काही फरकच नाही आहे औषधांचा. तिला समजतंय की टेन्शनमुळंच होतंय सगळं, पण समोर इतक्या समस्या दिसत असताना काही नाहीच असं समजून आनंदी तरी कसं राहता येईल? दार उघडायला जाईपर्यंत शेकडो विचार येऊन गेले डोक्यात. असंच होतं सारखं. हे विचार ना गुंडाळून कुठेतरी फेकून देता यायला हवेत. दीर्घ श्वास घेत तिनं एक उसासा सोडला. बघूया चला कोण आहे ते. दार उघडताच तिला एक मध्यम वयाचा साधू टाईप कपडे घातलेला, गळ्यात रुद्राक्ष घातलेला माणूस दिसला. त्याच्या हातातल्या चोपडी वजा पुस्तकाचं पान उघडून त्यानं तिच्यासमोर धरलं. ताई, नमस्कार करा. नकळतपणे तिनं हात जोडले. ताई, गाणगापूरहून आलोय, अक्कलकोटला निघालोय. तुम्हाला काय द्यायचं असलं तर द्या. थोडेफार पैसे देऊन त्याला पाठवावं म्हणून ती पैसे आणण्यासाठी आत वळली. तितक्यात तो म्हणाला, ताई, त्रासात आहात खूप. अडचणींमध्ये वाढच होते सारखी. मुलांचं सुरळीत नाही, पतिदेवांचे प्रॉब्लेम आहेत. पण ताई, सगळं नीट होणार आहे. स्वामी समर्थांची कृपा आहे तुमच्यावर. त्याचा मोठा आवाज ऐकून तिनं शेजारी बघितलं. तिथे कोणीच नव्हतं, पण सगळ्यांना ऐकू येईल असं त्याचं बोलणं तिला आवडलं नाही. तिनं चटकन त्याला आत या आत या असं म्हटलं. तो आत येऊन खुर्चीवर बसला. तिच्याकडं बघत म्हणाला, ताई, खूप त्रास सोसलाय तुम्ही गेल्या 2 वर्षात. हो, तिनं नकळत मान डोलावली. किती मुलं ताई तुम्हाला? 2, ती उत्तरली. मुलगी मोठी आहे, लग्न झालं आहे आणि मुलगा शिकतोय. मुलीकडून समाधानी नाही तुम्ही. तुमच्या या घरात काही दोष नाही, पण छान भोवती झाडं झुडपं असलेल्या सुंदर घरात राहायला जाणार तुम्ही ताई. तिच्या डोळ्यासमोर मैत्रिणीचा सुंदर बंगला आला. अपार्टमेंटपेक्षा स्वतंत्र घर तिला आवडायचं नेहमी. किती छान होईल असं झालं तर. ताई, येत्या दिवाळीच्या आधी मुलीबाबत एक चांगली बातमी कळणार तुम्हाला. अहो, पण तिचा डिवोर्सचा हट्ट चाललाय. तिचा डिवोर्स होणार ही काही चांगली बातमी असेल का? ते मी सांगत नाही, पण होणार नक्की. तुम्ही खुश होणार अशी बातमी असणार. ताई, अशी बातमी मिळाली तर गाणगापूरला प्रसाद वाटप करणार का? हो, करू की. सुमेधा नकळत आनंदली. कितीचा प्रसाद वाटप कराल ताई? चांगला करू ना काहीतरी. हे बघा ताई, आता मी एक सांगतो. 1 ते 7 असे मनात आकडे धरा. त्या 7 पैकी एक आकडा, आवडता आकडा मनात धरा आणि आवडत्या फुलाची आठवण करा. सुमेधानं मनात आकडा धरला. आता मी सांगतो, तुम्ही मनात काय धरलंय ते. एक कागद आणि पेन द्या. मी विचारलंय तुम्हाला कुठला नंबर आणि कुठली फुलं? नाही. त्यानं कागदावर ओंकारमधला ओम लिहिला आणि खाली काहीतरी लिहून तिच्याकडे दिला. त्यावर 3 आकडा आणि गुलाब असं लिहिलं होतं. तिला आश्चर्य वाटलं. याला कसं कळालं? बरं ताई, आता एक साधा दोरा द्या.
तिनं दोरा आणला. त्याला 2 गाठी घाला. तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्याचं स्मरण करा. एक तुळशीचं पान घ्या. तो आणि हा गाठी घातलेला दोरा असं एकत्र करून तळहातावर गोल गोल फिरवा. जर तुमच्या इच्छा पूर्ण होणार अशी महाराजांची इच्छा असेल तर हात उघडून बघा, गाठी सुटलेल्या असतील. सुमेधाला थोडी गंमत वाटली. खरंच होईल असं? तिनं तळहातावर तुळशीच्या पानासह तो दोरा फिरवला. तोंडानं समर्थांचं नाव घ्या. त्याचा आवाज ऐकत तिनं हात वळवले. हां, आता उघडा बरं म्हटल्यावर तिनं पाहिलं हातातली दोऱ्याची बारीक गोळी झाली होती. ती घेऊन तिनं उलगडली आणि खरंच दोऱ्याच्या गाठी सुटल्या होत्या. तिला आश्चर्य वाटलं. हे कसं काय झालं? तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य वाचत तो म्हणाला, बघा ताई, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. बरं, आता सांगा, अक्कलकोटला प्रसाद वाटायचा आहे की नाही तुमच्या नावानं? सुमेधानं होय म्हटलं. कितीचा प्रसाद वाटायचा? त्यानं विचारलं. कितीपासून असतात सुरुवातीला? 50,000, 25,000, कमीत कमी 10,000. अहो, इतके पैसे नाहीत माझ्याकडं. आम्ही जेव्हा जाऊ ना तिकडे तेव्हा वाटू ना प्रसाद. इतक्यात निशा बाहेर आली. आई, काय करतेस? तिच्याकडे पाहत तो म्हणाला, या ताईसाहेब, बसा इथं. सुमेधानं तिला बसण्याची खूण केली. निशाच्या डोळ्यातली नाराजी तिला स्पष्ट जाणवत होती. सुमेधाकडे वळून तो म्हणाला, छान सुंदर समजूतदार सासर मिळणार आता तुला. तू जिद्दी स्वाभिमानी आहेस बाळ. काही कमी पडणार नाही तुला. कामानिमित्त परदेशवारीसुद्धा घडेल तुला. आलेच म्हणत निशा आत गेली. सुमेधाला आत जाऊन हाका मारू लागली. तेवढ्यात तो म्हणाला, ताई, मग वाटायचा आहे ना प्रसाद? हो, पण बरं ठीक आहे, सोन्याची एखादी वस्तू अगदी छोटीशी का असेना ती चालेल, ती दान करा ताई. तुमच्या सगळ्या अडचणींचं निवारण करायचे की नाही? मुलांना सुखात बघावं एवढी एकच इच्छा आहे ना तुमची, ती पूर्ण होणार. आता दान करा बघत ताई तुम्ही. आतून हाका पुन्हा ऐकून ती 1 मिनिट म्हणत आत गेली. ती कपाटापाशी जाऊन पर्स काढायला लागताच निशा म्हणाली, आई, काय चाललंय तुझं? कुठला कोण माणूस, त्याचं काय ऐकत बसली आहेस? अगं, त्यानं बऱ्याच गोष्टी बरोबर सांगितल्या गं, म्हणून वाटलं कळत असेल ह्याला काहीतरी. देव कुणाच्याही रूपानं येऊन परीक्षा घेऊ शकतो ना. आई, वेडी आहेस का तू? इतकी शिकली सवरलेली बाई तू असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? तो चक्क फसवतोय तुला. मी आत्ता घालवते त्याला, थांब म्हणत ती बाहेर चालल्यावर सुमेधानं तिला थांबवलं आणि ती बाहेर आली. आतलं संभाषण त्याच्या कानावर आलं असावं. तो म्हणाला, ताई, मग काय दान करताय प्रसादासाठी? हे बघा दादा, माझ्याकडे पैसे नाहीत. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाऊ ना तेव्हा प्रसाद वाटू. तुम्ही इथं बराच वेळ खर्च करून जे तुम्ही मला सांगितलंत ना त्याचा मोबदला म्हणून हे पैसे घ्या आणि या तुम्ही. त्या पैशाकडे बघत त्याचा नाराजीचा सूर लागला. ताई, तुमच्या चांगल्यासाठीच करायचं होतं ना. हो, पण आता तुम्ही या. माझे मिस्टरही येतील. त्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही आहे. तो उठला आणि म्हणाला, दिवाळीनंतर येतो ताई, मग तर मला द्याल का बक्षीस? हो, जा आता जा. सुमेधानं त्याला बाहेर घालवलंच जणू, कारण खालून सुहास येऊ लागल्याचं ऐकलं होतं तिनं. सुहास आल्यावर निशानं अपेक्षेप्रमाणे त्याच्या कानावर घातलंच. बाबा, आईनं त्याला सोन्याची वस्तूही दिली असती. नुसती फेकमफाक करत होता आणि आई ऐकत बसली होती. सुहास म्हणाला, सुमेधा, काय हे? तुझ्यासारख्या बाईनं असं करावं काय? शोभतं तुला हे? अगं, त्यांचे फंडे असतात फसवण्याचे, पण तूही बळी पडावंस. तो बरंच काही बोलत राहिला, पण सुमेधाला वाटलं, ठीक आहे, तो भामटा असेल. मी कुठे बळी पडले त्याच्या म्हणण्याला? मी काही पैसे सोनं देणार नव्हतेच त्याला. पण मला त्यानं जे सांगितलं, मुलांचं सगळं चांगलं होईल, स्वतःचं घर होईल, शुभवर्तमान मिळेल, या गोष्टींचं गारूड झालं काही क्षण मनावर. खूप कटकटीनं त्रासलेल्या मनावर फुंकर घातल्यासारखं वाटलं. अर्थात हे सगळं उघड बोलणं शक्यच नव्हतं. सुहासनं आणि निशानं घर डोक्यावर घेतलं असतं. ती सरळ आत निघून आली. पण मनातून तिला कळलं होतं, चुकलंयच आपलं. आता सरळ तिनं समर्थनं न देता मान्य केलं की यापुढं अशा कुठल्याही फुंकरीला बळी पडायचं नाही. धन्यवाद.